नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. सकाळचे वाजलेले आहेत 4:45 आणि आम्ही निघालेलो आहोत कोकणात. मुंबई टू कोकण अशी एक बाईक राईड करणार आहोत. सध्या मी आहे भांडूप येथे. आमचा प्रवास असणार आहे भांडूप ते राजापूर. ही आहे आपली बाईक NS 200. तर माझं नाव आहे दीपेश रामाने. मी राहतो भांडूप येथे. ही माझी सेकंड बाईक राईड आहे, ते पण एवढ्या लांब. याआधी तुम्ही मला यूट्यूब शॉर्ट्सवर पाहिलेलं असेल. या व्हिडिओ आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे, पण त्याला एडिट करण्याला टाईम जात आहे. लवकरच तोही व्हिडिओ अपलोड होईल. तुम्ही बघू शकता आता वाजलेले आहेत 4:42. हे घड्याळ जे आहे ते 10 मिनटं मागे आहे. आता एक्झॅक्ट टाईम जो आहे 4:52. हा आहे दिशांक. तो आता माझा पिलियन पार्टनर असणार आहे. फुल बॅग पॅक करून रेडी झालेला आहे आणि आम्ही आता निघतो टुवर्ड्स ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. फायनली आम्ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड इथे येऊन पोहोचलो. आमचा काकासुद्धा इकडे टाईमवरती हजर झालेला आहे. मस्तपैकी आता श्रीफळ फोडून प्रवास चालू करतो. थोड्याच वेळात आम्ही वाशे इथे येऊन पोहोचलो. या ठिकाणी थांबण्याचं कारण म्हणजे माझा अजून एक भाऊ शुभम धुमा. तो इकडून आपल्याला जॉईन करेल. काका आमचा ऑलराऊंडर आहे, थोडं बाईकचं काम करत आहे. तब्बल 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो इंदापूर येथे. इकडे एक छोटासा ब्रेक घेतला चहासाठी. त्यावेळेत मी तुम्हाला आमच्या बाईक्स दाखवतो. ही आहे आमच्या काकाची युनिकॉर्न. त्यानंतर ही आहे नवीन कोरी करकरीत ट्रायम्फची स्पीड 400. त्याचे ओनर आहेत प्रशांत तावडे. या प्रवासात तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. आमच्यासोबत या प्रवासात एक छोटूसा पाहुणा देखील आहे. तुम्ही बघू शकता, हा विटू मामा. आता तुम्हाला नीट दिसत नसेल, पण थोड्या वेळात तुम्हाला नीट दाखवेल. भर उन्हात मे महिन्यामध्ये गरम गरम चहा घेतला आणि थोडासा रिफ्रेश वाटला. तेवढ्यात आमचं थोडं डिस्कशन झालं की आपला नेक्स्ट हाल्ट कुठे असेल. ते म्हणजे थेट चिपळूणमधील सावर्डे येथे. तिकडे आम्ही दुपारचे जेवण करू, थोडासा आराम करू आणि पुढच्या प्रवासाला निघू. अजून एक बाईक तुम्हाला दाखवायची राहून गेली, ती म्हणजे ही FZ शुभमची आणि ही आपली NS 200. आता भूकसुद्धा जोरात लागलेली आहे. चहा घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि तसं 1 मिनिटमध्ये आम्ही येऊन अडकलो इंदापूर आणि माणगावच्या ट्रॅफिकमध्ये. इकडे तुम्ही केव्हाही या, तुम्हाला रॉंग वेने बाईक टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आज तर रॉंग साईडने पण एकदम पॅक झाली होती. कसं बसं करून आमचा ट्रॅफिक सुटला आणि आम्ही माणगावच्या ट्रॅफिकमधून मोकळे झालो. पुन्हा 2 तासाच्या ट्रॅव्हलनंतर आम्ही येऊन पोचलो पोलादपूर येथे. सकाळी 5 वाजता घर सोडलेलं. तेव्हा काही खाऊन न निघता आता पोटाला थोडासा आराम देण्यासाठी आम्ही मुंबई गोवा हायवे लगतच एका टपरीवरती नाश्त्यासाठी थांबलो. इथे मस्त असे गरमागरम भजीचा आस्वाद घेतला. आणि ह्यात तुम्हाला एक थोडी गंमत सांगतो. हे जे भजीवाले काका आहेत त्यांची झालं असं की आमच्या आधी एक फॅमिली इकडे येऊन नाश्ता करत होती. त्यांचं झाल्यावर बिल भरायला गेले तेव्हा त्यांच्याकडून भजीवाल्या काकांनी एका प्लेटचे 40 रुपये घेतले. आणि जेव्हा आम्ही जास्त लोक येऊन बसलो आणि बिल विचारलं, आमच्यासाठी 50 रुपये. हे ऐकून आपण भारतात राहतो यावर विश्वास बसला. जिकडे सरकार दर दिवशी बदलत असते, तिकडे या ठिकाणी भजीची किंमत दर 5 मिनिटमध्ये बदलत असते. असो 10 रुपयानं आपण काय मोठा बंगला बांधणार नाही. भजीवाले काका खुश आणि आम्ही आता आमचा पुढच्या प्रवासाला चालू केला. थोड्याच प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो कशेळी टनलमध्ये, ज्यामुळे आपला जुना कशेळी घाट आता एकटा पडला आहे. बाईक आधी माझं गावी येणं जाणं हे प्रायव्हेट ट्रॅव्हल्समधून व्हायचं. ट्रॅव्हल्समध्ये कशेळी घाटातून काय तो प्रवास केला होता, त्यानंतर अजिबात नाही. फायनली आम्ही येऊन पोचलो सावर्डे येथे. सावर्डे बाजारपेठ येथे उतरून पुन्हा थोडासा फ्रेश झालो. कॉन्स्टंटली एका जागेवर बसून आपल्याला हिपचे कमरेचे काय हालत होतात ते फक्त राईड करणाऱ्याला माहिती. त्यात मला आहे बॅगचा इशू, पण ते म्हणतात ना, मॉडेल पण वाकणार नाही अशी गत. कोकणातील प्रत्येक गावाचं एक खास वैशिष्ट्य असतं, त्यातीलच सावर्डेसुद्धा आहे. हे जे तुम्ही पाहत आहात ते आहे भव्य असं तुरुंबव येथील शारदा देवीचं मंदिर. सावर्डे बाजारपेठेतून तब्बल 9-10 किलोमीटरवर आहे तुरुंबव हे गाव. तिकडेच आम्ही दुपारी ब्रेक घेतला. हे आहे आमच्या भाऊ काकाचा सासर.
तर आम्ही आमचा पहिला हाल्ट घेतलेला आहे. आता आम्ही सध्या आहोत सावर्ड्यात, चिपळूणमध्ये. सावर्ड्यामध्ये माझ्या काकाची सासरवाड आहे, तर त्यांच्या घरी आम्ही थोडं स्टेसाठी थांबलेलो होतो. दुपारी 12:30 वाजता पोचलो. मस्त फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम देखील केला. आणि आता वाजलेले आहेत 3. सो थोडं चहा वगैरे पिऊन आम्ही परत निघू राजापूरला. हे जे बघताय ते आहे माझ्या काकाच्या सासरीचं घर. तर मुंबईसारखं बांधलेलं आहे, चंद्रभागा निवास. फणस देखील बघू शकता, खूप लागलेले आहे त्यावर्षी. आंबे यावर्षी खूप कमी आहेत, कारण पावसामुळे आंब्याची थोडी वाट लागलेली आहे. एकदम मन प्रसन्न आणि शांत शांत म्हणतात गावी आलं की. हे बघा, चारी बाजूला तुम्हाला नुसतं आंब्याची झाडं दिसते. मी आता तुम्हाला घर दाखवतो. पाहुणा आलेला आमच्यासोबत. काय तो डीजेची चिमणीची त्याच्या मध्ये लावायचं बघ दुकान डीजेची मोठी त्याच्यातून काढलेलं आहे. अरे हा ते पेंटिंगचं काम चालू होतं ना, त्याच्यात 3 ठिकाणी होते. एकाच्या 2 होते, एकाच्या 3 2 ठिकाणी होते. आता बरोबर आहे. पेंटिंग वगैरे माझ्या भावाने काढलेलं आहे, मंथन याने. ते यांचं देवार आहे. आणि हे आमच्या आजोबा भाऊ काकाचे सासरे. गावीच असताना तुम्ही तुम्हाला दाखवते. चाय बनवतायत आमच्यासाठी. त्यांनीच आमच्यासाठी दुपारचं मस्त जेवण बनवलं होतं. तुला रेंज आहे? रेंज नाही, व्हिडिओ बनवतोय. रेंज कुठे, इकडे आता वरती गेल्यावरच असेल. तुम्हाला मागची पडवी दाखवतो. इकडे मस्त गरम पाणी करण्यासाठी चूल आहे. प्रत्येक गावातली घरात असते तसे. ती केळीची झाडं आहेत. मस्त असं एक पेरूचं सुद्धा झाड आहे. पेरू सुद्धा लागलेले आहेत, पण ते हिरवे आहेत. बाकी थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही इथे घर बघू शकता. मस्त प्रत्येक घराच्या बाजूला कुंपण बांधलेलं आहे, जेणेकरून गुरं वगैरे आतमध्ये जाऊ नये. कोकणी माणसाला नेमकं काय हवं असतं? कामधंद्यासाठी फक्त माणूस मुंबईला निघून जातो. मे महिना झाला, गणपती झाले किंवा होळीच्या सणा दिवशी फक्त तो गावी येतो. आता गावात मात्र सगळी वयस्कर माणसं उरलेली आहेत, जे आपण बोलतो ना शेवटची पिढी. ती एकदा गेली की गावाला काही गाव पण राहणार नाही. म्हणून जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत गावी या आणि गावाचा अनुभव घ्या. आता 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता परत आमच्या प्रवासाला निघालेलो आहोत. इथून टोटल 150 किलोमीटर आहे. टोटल आता 150 किलोमीटर राजापूरपर्यंत जायचं आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही आमच्या गावात पोहोचलेलो असो. एकदम नवीन कोरी करकरीत स्पीड 400 ट्राइम पारशाची गाडी. ही आमच्या काकाची युनिकॉर्न लाल घोडा आहे. काला घोडा भारी आहे, काला घोडा.
ही NS 200 माझी आणि ही या हिरोची धुमाळ. चला हो हो तिकडे या कधी रे. कधी येणार तुम्ही? काय येत नाही आता. चला थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथे प्रसिद्ध अशा शारदा देवीच्या मंदिरात. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. चिपळूण मध्यवर्ती ST स्थानकातून दिवसभरात तुरुंबवकडे जाणाऱ्या ST गाड्या आहेत, तर रात्रीच्या वेळी जाण्यासाठी देखील चिपळूण आगारातून STच्या जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. तर तुरुंबव येथून परतण्यासाठीही गाड्यांची व्यवस्था आहे. सावर्डे येथून तसेच वाळपाटा येथून खाजगी वाहनेसुद्धा उपलब्ध असतात. नवरात्र येथे दिमागदार उत्सव साजरा केला जातो. 9 दिवस येथे यात्रा भरते. नवरात्रातील पहिले 2 दिवस देवीचं जागर म्हणून राखडी नृत्य, भजन, दिंडी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 3ऱ्या दिवसापासून गौराईचा नवस कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी 8 वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात. तर दीपारत्यांचे नृत्य व जाकडी नृत्यास सुरुवात होते. या नृत्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करणे ही येथील पारंपरिक पद्धत आहे. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात. हे मंदिर भव्य असे राजस्थानी पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस सकल भागात दाट वनराई व तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. मंदिरात नक्षीकाम कोरलेल्या संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्यभागी घुमटाकार चौतारा असून त्यावर ग्रामदेवता देवी वरदायिनी, श्रीदेवी मानाई, श्रीदेवी चंडिका यांच्या मूर्तीसह त्यांच्या मध्यभागी श्री शारदा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. मुंबई गोवा हायवेचं काम अजून काही पूर्णत्वास आलेलं नाही. नेहमीप्रमाणे संगमेश्वरमध्ये तेच काम, तेच ट्रॅफिक आणि त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला आपल्या राहत्या घरी जाण्यास सहन करावा लागणारा त्रास. आम्ही बाईकने प्रवास केल्यामुळे कसे तरी पटापट ट्रॅफिक क्रॉस करून येऊन पोचलो संगमेश्वर बस स्थानक येथे. येथे येऊन पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतला. गरमी एवढी सुरू आहे की माणूस चक्कर येऊन पडेल. या भर उन्हात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आम्ही इथे मस्त असा उसाचा रस आणि थंड पाणी प्यायलो. इथून पुढचा प्रवास कसा असावा त्याचीच चर्चा करत थोडा वेळ तिकडे स्पेंड केला. पुढे टुवर्ड्स राजापूर जाण्यासाठी 2 मार्ग आम्हाला मोकळे होते. एक जो रेग्युलर मुंबई गोवा हायवे जिकडे आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो, आणि दुसरा म्हणजे संगमेश्वर डेपोमधून जाणारा साखरपापर्यंतचा जो मार्ग. आम्ही डिसाईड केलं त्याच मार्गाने जाण्यासाठी. कॉज आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले होते. आम्हाला लवकरच अंधार व्हायच्या राजापुरात पोचायचे होते. हा जो मार्ग आहे तो एवढा भारी आहे. तेच टिपिकल कोकणातील घाट आणि घाटातून जाणारा तो वळणदार रस्ता मन एकदम प्रसन्न करून टाकते. सायंकाळचा टाईम असल्यामुळे थोडा थंड वातावरण झालं होतं, पण गरमी ती गरमीच. त्या रोडने आलो आपण आता. साखरपा खाली संगमेश्वर टू साखरपा या रोडने आम्ही आता पुढे जातो आहोत. वाटेत आम्हाला आंबे दिसले पडलेले भेटले. पुरा धुवून चांगला आहे.
एक आलेलं घेतलं का? विचार केला एक नंबर अशी कर भारी ते कधी पाहुणे आम्ही तू उद्या नको जाऊ नको थोडा बघ चांगला असेल तर उद्या भेटेल तिला कमी चला 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 आता काय थांबू नका असा हा घाट संपला तसे आम्ही येऊन पोचलो वाटू या गावात. इकडे आमचा मित्र प्रशांत याच्या मामाचं गाव आहे. त्या ठिकाणी पुन्हा आम्ही थंड असे पाणी पिऊन थोडं ब्रेक घेऊन सूर्यास्ताचा आनंद घेत रमून गेलो. आणि परत थोड्या वेळात आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. याला उलट आहे आपल्याला तिकडे जायचं होतं. आपण बघायलाच आहे माझी व्हिडिओ काढलं संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत आणि आम्ही इथे वाटूमध्ये येऊन पोचलेलो पारशाच्या मामाच्या घरी. इकडे त्याच्या मामाचं घर. मस्त पाणी वगैरे प्यायलं. आता डायरेक्ट स्टॉप राजापूर. नाही ग घरी मला ती ऑर्डर दिली आहे ती फायनली पहाटेचे 5 वाजता घर सोडलेले आम्ही राजापुरात पोहोचण्यासाठी आम्हाला संध्याकाळचे 7 वाजले. आम्ही आज ग्रुपमध्ये राईड करत होतो आणि त्यात खूप वेळा ब्रेक्स घेतले जे तुम्हाला लॉंग ड्राईव्ह करताना ऑलवेज नेसेसरी असतात. अप्रॉक्स 400 किलोमीटरचा प्रवास जो तुम्ही 8-9 तासमध्ये कम्प्लीट करू शकता. खूप मजा आली या प्रवासात. लहानपणापासून माझं स्वप्न होतं की आपल्या गावी जाताना लक्झरी मधून न जाता आपल्या स्वतःच्या हक्काच्या बाईकने ट्रॅव्हल करावं. हे स्वप्न आज पूर्ण झाले. तुम्ही सुद्धा नक्की एकदा बाय रोड बाईकने ट्रॅव्हल करा. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. किती वाजले आपल्याला घरी? 8:30 वाजले. कारण आम्ही थोडं डेपोच्या इथे छोटासा ब्रेक घेतला होता. गावाची एंट्री दाखवायला भेटली नाही कारण काय रे काढून झाला होता ना एवढा. अंधारात काय दाखवणार. उद्या तुम्हाला माझं गाव दाखवतो. चला आजचा बोलतो एवढंच. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मुंबई टू कोकण म्हणजे भांडूप टू राजापूर असा हा प्रवास बघायला भेटला. खूप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आवडलाच तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं कोकणातलं गाव कोणतं आहे आणि जरी कोकणातलं नसेल तरी महाराष्ट्रामधून कुठेही असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.